उद्योग बँक सेवक व सेवकेतर विशेष मागासवर्गीय गृहनिर्माण सहकारी संस्था मर्यादित सोलापूर या संस्थेचे नूतन कार्यालयाचे उद्घाटन जुना विडी घरकुलचे भाग्यविधाते कैलासवासी महेश अण्णा कोठे यांचे सुपुत्र तथा माजी नगरसेवक माननीय प्रथमेश दादा कोठे व माननीय सौ डॉक्टर प्रगती बागल उपनिबंधक सहकारी संस्था सोलापूर शहर यांच्या शुभ हस्ते तर माजी नगरसेवक विठ्ठल कोठा यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला। या प्रसंगी प्रमुख पाहुणे डॉक्टर सौ बागल यांचा सत्कार संस्थेच्या संचालिका सौ विजयलक्ष्मी मादगुंडी यांच्या हस्ते तर प्रथमेश दादा कोठे यांचा सत्कार सोसायटी अध्यक्ष श्रीनिवास नक्का यांच्या हस्ते करण्यात आला। श्री शरद नागणे माजी प्राधिकृत अधिकारी उद्योग बँक सोसायटी यांचा सत्कार संस्थेचे सचिव हनुमंतू गोरट्याल तर ॲडव्होकेट धनंजय वांजरे यांचा सत्कार संचालक देवीदास आरकेल व नागनाथ देवसानी यांचा सत्कार संचालक श्रीनिवास बोगम आणि भास्कर राऊळ अध्यक्ष वैष्णव मारुती देवस्थान यांचा सत्कार बालाजी बोर्ला यांच्या हस्ते करण्यात आला। प्रास्ताविक संस्थेचे सभासद श्री राजन्ना पुठ्ठा यांनी केले की अनेक अडीअडचणींचा सामना करत व वेळोवेळी संघर्ष करत एक चांगली सोसायटी निर्मिती करून देण्यास सोसायटीतील सदस्यांचा बहुमोल हातभार लाभला आणि सुमारे 25 वर्षांनंतरच्या अथक परिश्रमानंतर यंदाच्या वर्षी संस्थेचे नवीन व प्रशस्त नूतन कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले। त्यामुळे आम्हा सर्व पदाधिकाऱ्यांना आनंद होत आहे। आता भविष्यात या नूतन कार्यालयामार्फत सोसायटीतील सर्व रहिवाशांचे प्रश्न मार्गी लावण्यात येतील असे ते म्हणाले। यानंतर बिडी घरकुल विकासाचे महामेरू व भाग्यविधाते स्वर्गीय महेश अण्णा कोठे यांना आदरांजली वाहण्यात आली। यानंतर प्रमुख पाहुणे सौ बागल मॅडम यांनी आपल्या मनोगतामध्ये म्हणाल्या की सर्व सभासदांनी एकजूट दाखवल्याने गेल्या 25 वर्षात संस्थेचे नवीन कार्यालय झाले असून संस्थेच्या कोणत्याही प्रश्नासाठी व समस्या सोडविण्यास मी कटिबद्ध आहे। मला कधीही यासाठी संपर्क करू शकता असे ते म्हणाले। जे प्रत्येक गोष्ट संचालकांनीच केली पाहिजे असं नाही, काही गोष्टी अशा आहेत की सभासदांनी पण त्याच्यामध्ये सहभाग घेतला पाहिजे, त्या तुम्ही कराल अशी मी अपेक्षा करते। आणि आमच्या कार्यालयाकडून जे काही तुम्हाला योगदान पाहिजे असेल, जे काही अडीअडचणी कायद्याचं कुठलंही नॉलेज तुम्हाला पाहिजे असेल तर कधीही या, कुठलीही अडचण तुम्हाला येणार नाही। डायरेक्ट माझ्याशी येऊन संपर्क साधला तरीही चालतो। माझ्या कार्यालयाची पद्धत आहे की मी बाहेरच्या पेक्षा सुद्धा मी सगळ्याला सांगून ठेवलेलं आहे, कोणी जर मला भेटायला इच्छुक असेल तर त्यांना येऊ द्या। माझा बराचसा वेळ सगळ्या सभासदांना आणि ज्यांच्या अडीअडचणी असतात त्यांना सोडवण्यामध्येच जातो, इतर कामापेक्षा मी हेच जास्त करते असं मला वाटतं, पण ते योग्य आहे, ते करणं गरजेचंच आहे। चांगल्या गोष्टी घडण्यासाठी चांगल्या माणसांचं योगदानही आवश्यक असतं, त्याच्यासाठी सगळ्यांचे हातभार आणि सगळ्यांचे योगदान लागतं, त्यातूनच नवीन गोष्टी आणि चांगल्या गोष्टी घडत असतात। त्याच्यामुळे तुम्हाला सभासदांना माझं हेच आवाहन आहे की आज कार्यालयाची इमारत तुम्ही उभा केलेली आहे, याला 25 वर्ष लावले, पण जो काय तर तुम्ही पुढे विकास करणार आहात संचालक मंडळ, तुम्हाला पण माझी विनंती आहे की त्या विकासासाठी 25 वर्ष लागायला नकोत। मी आहे तोपर्यंतच हा सगळा विकास मला दिसावा आणि पुढच्या वेळेस मला तुम्ही त्या विकासाच्या कामकाजासाठी परत बोलवावं अशी मी अपेक्षा करते। माजी नगरसेवक विठ्ठल कोठा यांनी आपल्या मनोगतात नागरी सुविधा उपलब्ध होण्यासाठी तसेच जास्तीत जास्त सभासदांनी घरे बांधण्यासाठी पुढे यावे असे म्हणाले। स्वर्गीय महेश अण्णा कोठेंनी हा रस्ता केल्यामुळे काय झालं, पाण्याचं डिव्हायडेशन झालं, पाणी पलीकडनं डायरेक्ट नाल्याला जात आहे, त्यामुळे या ठिकाणी आता पाणी येण्याचं प्रमाण जवळजवळ 90% कमी झालेलं आहे। आपण इन्व्हेस्ट म्हणून बसू नका की मी हे प्लॉट इन्व्हेस्टसाठी घेतलेलं आहे, बाजूनं बांधल्यावर माझा प्लॉटला रेट येणार, सोयीसुविधा झाल्यावर रेट येणार, हे तुम्ही असं समजून घेऊ नका। तुम्ही काय करा, बरं तुम्हाला या ठिकाणी राहायला नाही आलं तरी बी चालेल, निदान एक घर बांधून ते भाड्याने तरी द्या, त्यामुळे काय होतं या ठिकाणी विकास होणार। घरं बांधल्याशिवाय विकास होत नाही आणि तुम्ही काय मॅडमला लवकर बोलू शकत नाही, त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर घरं बांधा। चेअरमन व सचिव यांनी सभासदांना संस्थेच्या कामकाजात सहभागी होण्याची विनंती केली। आता नवीन सोसायटीमध्ये जे काय पदाधिकारी आलेत काय त्यांच्या सहकार्याने मला लाभलेलं आहे। मग याच्या पुढं जे काय कार्यक्रम म्हणा, जे काय कार्य म्हणा, सोसायटीचे जे बी काय कार्य असतील मग ते सगळ्यांच्या सहकार्याने मी त्या उद्देशाने मी पुढे मार्ग मी जाऊ शकतो। तसेच सभासदांनी जे चिकाटीने आजपर्यंत आम्हाला सहकार्य केले आणि त्यांचं आम्हाला पाठिंबा दर्शवले, हे असं भविष्यात पुढे असेच चालू राहिले तर आम्ही आणखीन विकास करू शकतो। कारण विकास म्हणजे काय की बाबा या ठिकाणी 25 वर्षात घरं होऊ शकत नव्हते, आता आपण नव्यानेच म्हणजे संचालक मंडळ मागच्या एप्रिलपासून काम करत आहोत, तेव्हापासून पहिल्यांदा आम्ही रस्त्याचे काम पूर्ण करून घेतले। सर्वसाधारण सभा घेतली
आणि सर्व आपले ठराव मंजूर करून घेतले आणि त्यानंतर निवडणूक लावून घेतलेली आहे. या निवडणुकीमध्ये अनेक प्रकारच्या अडचणीसुद्धा आलेल्या, सभासद नव्हते, काय नव्हते, सर्वांना बोलून घेतलं, मिटिंग घेतली आणि पैसे नव्हते, पैसे गोळा केले आणि मग नंतर निवडणूक होऊन आज संचालक मंडळ अस्तित्वात आलेलं आहे. जी संस्था प्रशासकीयमधून निवडून आली आणि आपल्यासमोर चेअरमन, अध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्ष आणि हे संचालक बॉडीची निवडून मी दिलेली आहे. परंतु एक 2 ते 2 वर्षामध्ये एवढी प्रगती होईल हे मला इम्पॉसिबल होतं. परंतु आज मी बघतो तर एवढी प्रगती, आज स्वतःची एक इमारत बांधलेली आहे, कार्यालय चालू केलेलं आहे. ह्याच्या मागतं एकीचे बळ म्हणतात ना, एक स्टोरी आहे. 1 लाकूड कोणीही तोडतंय, जर 5 ते 7 लाकूड जर असेल तर तोडण्याची कोणाची डेअरिंग होत नाही. आणि सभासदांचा नेहमी कामकाजाबद्दल अडचणी निर्माण आमच्यापुढे तक्रारी येत असल्याने आम्ही बागल मॅडमशी सतत चर्चा करून तो प्रश्न बागल मॅडमने सोडवलेला आहे. त्याप्रमाणे आणि तिथून आमचे कामकाज सुरू झालेलं आहे. म्हणून आजपर्यंत आम्ही व्यवस्थित कामकाज करून आपल्या ताब्यात निवडणूक अधिकारी वांजरे साहेब यांच्या हस्ते निवडणूक पार पाडली आणि कामकाज नूतन संचालकांच्या ताब्यात दिले आणि व्यवस्थित कामकाज चालू असल्यामुळे संस्थेचे चेअरमन आणि सचिव आणि संचालक, सर्व संचालक मंडळाचं मी अभिनंदन करतोय. सोसायटीच्या प्रगतीसाठी आपला वेळ खर्च करावा आणि त्यांचं सहकार्य लाभावे असे मी त्या विनंती करतो. आज या ठिकाणी उपस्थित राहून त्यांनी जे मनोगत व्यक्त केले त्यांच्याशी आम्ही प्रामाणिक राहून आमचं प्रगतीचं योग्यसाठी त्यांच्या सहकार्याचं होणार नाही, तरी त्यांनी आम्ही नेहमी संपर्क करू. त्या संपर्कातून त्यांनी जो सहकार्य करावे अशी विनंती करतो आणि या ठिकाणी आज उपस्थित राहून ते सहकार्य केले त्याबद्दल त्यांचाही आभार मानतो. पुन्हा इलेक्शन घेतले आणि इथं नवीन पदाधिकारी आले आणि त्या लोकांनी या ठिकाणी काहीतरी आपलं ऑफिस असलं पाहिजे आणि जसं जसं या ठिकाणी स्वच्छता केले, स्वच्छता मोहीममध्ये या ठिकाणी लोकांना त्या त्यावेळी का पाहिल्यानंतर काहीच दिसत नव्हतं. आता सगळं एकदम स्वच्छ झाल्यानंतर एक घर बांधल्यानंतर त्यांना या ठिकाणची आवड निर्माण झाली. घरं होण्यामध्ये यांचं प्रथमेश दादा, विठ्ठलराव कोटा यांचं श्रेय आहे आणि महेश अण्णांचं फार मोठं योगदान आहे, ते आपल्याला विसरता येत नाही आहे. तर आता त्यानंतरचं जे नवीन संचालक मंडळ आहेत, नवीन संचालक मंडळसुद्धा व्यवस्थित काम करू लागलेत. इथं संचालक मंडळात असलेले आमचे चेअरमन अभ्यासू आहेत, व्यावहारिक आहेत, प्रामाणिक आहेत. यानंतर सर्व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भास्कर राहुळ यांनी केले, तर आभार संचालक कृष्णहरी गुंडेटी यांनी मानले. या कार्यक्रमात श्री नागणे, ॲडव्होकेट बांद्रे, नागनाथ देवसानी व सर्व सभासद सदस्य उपस्थित होते. आलेल्या सर्व सभासद व पाहुण्यांसाठी स्वादिष्ट भोजन देण्यात आले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष श्री नक्का, सचिव श्री गोरट्याल व भास्कर राऊळ यांनी विशेष परिश्रम घेतले. हे वृत्त संकलन केलं आहे पत्रकार गिरीश गोस्की यांनी.